Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी विषय गणित यामध्ये आज आपण 21 जानेवारी 2018 रोजी जी काय परीक्षा झाली त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आज आपण सॉल्व करणार आहोत. दुसरीसाठी गणित हा एकच विषय असतो परीक्षेसाठी. त्याला 1 ते 50 पर्यंत क्वेश्चन असतात आणि एक प्रश्न 2 मार्काला अशा पद्धतीने 100 मार्कचा हा पेपर असतो. चला तर सुरुवात करूया आपण 2018ची क्वेश्चन पेपर. पहिला प्रश्न आहे, इफ अ रॅबिट मेक्स अ जंप फ्रॉम 1 इन अ स्टेप ऑफ 5 देन ॲट व्हॉट नंबर विल बी हिज 4th जंप. म्हणजेच जो ससा आहे रॅबिट, त्याने जर 5च्या पाड्याने 5च्या टप्प्याने जर उड्या मारल्या तर त्याची 4थी जंप कुठे येणार आहे हा प्रश्न आहे. बघा, पहिली इथं येईल 5 एके 5, दुसरी 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. तर चौथी कुठे येणार आहे 20 म्हणजे 20 वरती येणार आहे. मग 20 कुठे, ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. दुसरा प्रश्न पहा, अतिशय सोपा आहे. सबट्रॅक्ट द फॉलोइंग, वजाबाकी करायची. 8 - 3 किती येणार आहे 5 येणार आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. तिसरा पहा, टिल विच नंबर यू हॅव टू से द टेबल ऑफ 5 टू गेट 40. म्हणजे 5चा टेबल हा आपल्याला कोणत्या अंकापर्यंत मोजायला लागेल म्हणजे 40 उत्तर येईल. तर 5च्या टेबलमध्ये 8 नंबरला 40 आहे म्हणून ते त्याचं उत्तर आहे. बघा, आपण म्हणतो 5 8 जा 40 म्हणून 8 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3. पुढे बघा, टुमॉरो इज थर्सडे देन व्हॉट वॉज द डे ऑन एस्टरडे. टुमॉरो इज थर्सडे. बघा, इथं थोडंसं पेपर वर्क करूया आपण. टुमॉरो काय आहे, थर्सडे आहे म्हणजे कोणता वार आहे, गुरुवार आहे. ओके, मग टुमॉरो थर्सडे आहे तर मग टुडेला कोणता वार असेल, आज कोणता वार असेल, तर आज असेल वेनसडे. ठीक आहे, मग प्रश्न काय, व्हॉट वॉज द डे ऑन एस्टरडे. मग एस्टरडेला कोणता, तर एस्टरडेला कोणता वार असेल, ह्याच्या अगोदरचा वार असेल म्हणजेच कुठला वार असेल, ट्यूजडे असेल. बघा, ट्यूजडे वेनसडे थर्सडे म्हणून ते त्याचं उत्तर आहे. ऑप्शन इज 3. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर, ट्यूजडे. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज इव्हन नंबर. आता इव्हन नंबर तुम्हाला माहिती आहे, ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर असतात ते सर्व इव्हन नंबर असतात. त्याच्यामुळे इथं बघा, इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये युनिट नंबरला 2 आहे म्हणून हेच त्याचं उत्तर आहे. बाकी कुठेही या नंबरपैकी एकही नंबर युनिट प्लेसला नाही आहे, त्याच्यामुळं 32 इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर 2 तुम्ही काय करणार आहात, तिथे ऑप्शन नंबर 2 असं लिहिणार आहात. क्वेश्चन नंबर 6 and 7 बघा, फाइंड द करेक्ट नंबर फॉर द गिव्हन पिक्चर. आता हे खूप सोपं आहे. हा 10 10चा गठ्ठा असतो बघा, 10 20 30 आणि हे 2 32. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 10 20 30 40 50 आणि इथे किती आहेत 4 म्हणजे 54. 54 कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आणि तेच त्याचं उत्तर आहे. 8 and 9 बघा, मल्टिप्लाय द फॉलोइंग. 7 × 10 7 × 10 किती येतात 70. ऑप्शन नंबर 2. पुढे बघा, 9 × 4 9 × 4 किती येतात 9 4 जा 36 म्हणजेच 9 चोक 36 मराठीमध्ये. तर ऑप्शन नंबर 3ला ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, सागर हॅज 20 बुक्स. इफ ही गिव्स 4 बुक्स टू इच बॉय देन हाऊ मेनी बॉयज विल गेट द बुक्स. म्हणजे सागरकडे किती बुक्स आहेत, 20 बुक्स आहेत आणि ही गिव्स 4 बुक टू इच बॉय आणि प्रत्येक मुलाला तो किती देणार आहे, 4 बुक देणार आहे. तर त्यांनी विचारले हाऊ मेनी बॉयज विल गेट द बुक्स, किती मुलाला पुस्तके मिळतील. मग आपल्याला काय करायला लागेल, 20ला 4ने भागावं लागेल म्हणजे 4चा पाडा आपल्याला 20पर्यंत बोलावं लागेल. आता मुलं आपली दुसरीला आहेत त्याच्यामुळं ते अशा पद्धतीने करणार आहेत. 4 पंचे 20 तर उत्तर किती येणार आहे 5. 5 कुठे, ऑप्शन नंबर 1ला म्हणून ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, टू मेजर लेंथ ऑफ एनी ऑब्जेक्ट
or to measure the distance between any two atoms, the unit of measurement is. म्हणजेच काय की आपल्याला कोणत्याही टू मेजर लेंथ ऑफ एनी ऑब्जेक्ट, म्हणजे आपल्याला जर लांबी मोजायची असेल कोणत्याही दोन वस्तूमधील, किंवा आपल्याला जर अंतर मोजायचं असेल कोणत्याही दोन वस्तूमधील, आणि आपल्याला एक मिनिट इथं आपल्याला जर लांबी मोजायची असेल कोणत्याही वस्तूची आणि डिस्टन्स मोजायचं असेल कोणत्याही दोन वस्तूमधील, तर आपण काय वापरतो? मीटर वापरतो. म्हणून 11वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, काउंट द गिवन नोट्स अँड कॅल्क्युलेट द व्हॅल्यू. आपल्याला काय करायचं आहे, या नोटांची टोटल करायची आहे आणि ती टोटल किती येते ते आपल्याला पाहायचं आहे. बघा इथं 100 आहे, इथं 10 आणि 10 20, इथं 22 आणि 23, हे झाले 23, हे झाले 100, म्हणजे 123. 123 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3ला आहे, तेच त्याचं उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न. आपल्याला काय करायचं, यांची टोटल करायची आहे 20 आणि 5 और 5 and 5 किती होणार आहे? 10, म्हणजे 20 आणि 10 किती झाले? 30, आणि हा 131 कुठे? ऑप्शन नंबर 2ला आहे, तेच त्याचं उत्तर आहे. आता 14 नंबर बघा, ॲड द फॉलोइंग. आपल्याला बेरीज इथं करायची आहे. चला आपण ही बेरीज करूया. 9 आणि 4 13, 13शी 3, हातचे आले 1, 5 + 2 किती झाले? 7, आणि हा एक 1 8 झाले 83. ओके, हे 83 झालेले. 83 कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. थोडे अंक मराठी आणि कधी मराठीत कधी इंग्रजीत सांगितले जातात, ते तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा. राहुल हॅज 28 balls. If he gives 4 balls to each boy, how many boys will get the balls? आता राहुलकडे किती 28 balls आहेत आणि तो काय करणार आहे, 4 balls काय करणार आहे, प्रत्येक मुलाला तो देणार आहे. तर किती मुलांना ते बॉल मिळतील? म्हणजे इथं आपल्याला भागाकार करावा लागेल. कशाचा? 28 / 4, म्हणजे 4चा पाडा आपल्याला 28 येईपर्यंत बोलायला लागेल. मग 4च्या टेबलमध्ये 28 म्हणजे 28 कुठे आहेत? 4 7 जा 28. सो 7 इज द राईट आन्सर, ऑप्शन नंबर 4. 16 बघा, विच इज द 5th ऑड नंबर आफ्टर 18. 18 नंतरचा 5वा ऑड नंबर कोणता? आता 18 नंतरचा ऑड नंबर कुठला आहे? पहिला 19, नंतर कुठला आहे? 21, नंतर कुठला आहे? 23, नंतर कुठला आहे? 25, आणि नंतर कुठला आहे? 27. बघा 1 2 3 4 5 नंबरचा 27 आहे. मग 27 कुठे? ऑप्शन नंबर 3ला आहे, ते त्याचं आहे उत्तर. पुढे पहा, रमेश स्कोर 39 runs and निशांत स्कोर 33 runs. हाऊ मेनी रन्स वेअर स्कोर टुगेदर. म्हणजे दोघांनी किती रन्स काढलेले आहेत? रमेशने किती काढले आहेत? 39 आणि निशांतने 33. दोघांची बेरीज करायची आहे. 9 + 3 12, 3 + 3 6 + 1 7, 72. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. तुम्ही म्हणाल सर इतके पटापट का सोडवतात? कारण परीक्षेमध्ये आपल्याला लिमिटेड वेळ असतो, त्याच पद्धतीने तुम्हाला सवय लागावी हा त्यामागचा उद्देश आहे. बाकी घाई करण्याचा उद्देश दुसरा काही नाही. विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय असतं की मोठी संख्या सर्वात सुरुवातीला असते. मग बघूया आपण इथे 20 30 40 ही असेंडिंग ऑर्डर आहे. 95 59 39 म्हणजे ही डिसेंडिंग ऑर्डर आहे. बघा, सर्वात मोठा, नंतर छोटा, सर्वात छोटा, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. 9 6 R म्हणजेच 9 गुणिले 6, म्हणजे 9चा टेबल 6 पर्यंत, म्हणजे 9 6 जा 9 सख्ख मराठीमध्ये. मग 9 6 जा किती होतात? 54. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पार्ट 20. There are 75 trees of coconut and betel nuts
in a garden. If there are 32 coconut trees, find the number of betel nuts trees. आता टोटल किती आहेत? 75 आहेत. त्यापैकी 32 कोकोनटचे आहेत. मग उरलेले किती असतील? बेटल नट्स असतील. म्हणजे आपल्याला वजाबाकी करायला लागेल. 5तून 2 गेले 3, 7तून 3 गेले 4, 43. मग 43 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, हाऊ मेनी साइड्स आर देअर इन अ डायस युज्ड इन द गेम ऑफ स्नेक्स अँड लॅडर. आता स्नेक्स अँड लॅडर तुम्ही खेळतच असतात. सापशिडी सापशिडीमध्ये आपण जो डायस फेकतो, तर त्याच्यामध्ये त्या सबसिडीच्या जो डायस असतो त्या डायसला किती बाजू असतात? तर त्याला 6 बाजू असतात. हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला काय विचारलेलं आहे? त्याच्या बाजू कुठे आहेत? ऑप्शन नंबर 2 मध्ये तो 6 आहे. जनरली आपण सबसिडी खेळतो, त्याला तुम्हाला हा प्रश्न माहितीच आहे की त्याला 6 बाजू असतात. 240 सेकंड्स इज इक्वल टू ... मिनिट्स. हे कसं काढायचं पहा. बघा, 60 सेकंद 60 सेकंद जर असतील तर त्याचा काय होतो? 1 मिनिट होतो. हे लक्षात घ्या. 60 सेकंड इज इक्वल टू 1 मिनिट्स. आपल्याला काय दिले? 240 सेकंड्स इज इक्वल टू ... मिनिट असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? पहा, सेकंदकडून मिनिटकडे जाताना आपल्याला काय करायला लागेल? 60ने भागायला लागेल. पण दुसरीची मुलं आहेत, त्यांना 60ने भागायचं कसं? अवघड जाईल. म्हणून आपण अशा पद्धतीने भागायचं. पहा, 240 आणि 60 जर आपण असे लिहिले तर काय करायचं आपल्याला? ह्या शून्याचा विचार करायचा नाहीये. फक्त काय करायचं? 24/6 इतकंच करायचं. 6 एके 6, सॉरी 6चा टेबल 24 पर्यंत. 6 चोक 24 म्हणजे 6 4 जा 24. दोन्ही भाषेमध्ये सांगितलं तुम्हाला. उत्तर किती आलं? 4. मग 4 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून 22चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पहा. व्हॉट इज द शेप ऑफ द गिवन फिगर. याचा शेप कुठला आहे? हा जो फिगर आहे याचा शेप आहे कोन शेप. ऑप्शन नंबर 3 मध्ये ते कोन दिलेला आहे. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर आर कॉमन इन द टेबल ऑफ 2 and 5. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की असा कोणता नंबर आहे की तो 2च्या पण टेबलमध्ये आहे आणि 5च्या पण टेबलमध्ये आहे. तर आपण ते पाहूया. 15 हा 2च्या टेबलमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे पुढचं बघायची काहीच गरज नाही. 18 हा 2च्या टेबलमध्ये आहे परंतु 5च्या टेबलमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेला. हे ते पहा, हा जो 10 आहे तो 2च्या टेबलमध्ये पण आहे आणि 5च्या टेबलमध्ये पण आहे. आणि हा 20 2च्या टेबलमध्ये पण आहे आणि 5च्या टेबलमध्ये पण आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. फाइंड द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन नंबर. करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे आणि 42 नंबर तयार झाला पाहिजे. म्हणजेच 10-10च्या 4 लाईन पाहिजे आणि हा जो 2 आहे तो सिंगल पाहिजे. ते जर आपण व्यवस्थित पाहिलं तर इथे बघा 10, 20, 30, 40 ह्या 4 लाईन्स आहे. त्याच्यामुळे झाला 40 आणि ह्या सिंगल 2 हॅट्स आहेत आणि ह्या 4040 म्हणजे 42 हा नंबर तयार होणार आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा 29चं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर 10-10च्या 2 लाईन पाहिजे आणि युनिट म्हणजे 9ची फक्त एकच लाईन पाहिजे. हे तर जर तुम्ही नीट विचार केला आणि नीट बघितलं तर हे ते पहा 10-10च्या 2 लाईन आहेत आणि एक 9ची लाईन आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. पार्ट 27चा. ॲड द फॉलोइंग 9 + 4. 9 + 4 जर आपण केलं तर उत्तर 13 येते. ऑप्शन नंबर 4 आहे. हाऊ मेनी बीड्स आर देअर इन द गिवन फिगर. हे जर आपण काउंट जर केले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, 4 गवाज फॉर इच पॅरेट. हाऊ मेनी गवाज ऑल टुगेदर. आता प्रत्येक जो पॅरेट आहे त्याला किती पेरू देणार आहोत आपण? तर
4 गव्हाज म्हणजे 4 पेरू आपण काय करणार आहोत, प्रत्येक पॅरेटला देणार आहोत. म्हणजे पॅरेट एकूण पॅरेट किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एकूण पॅरेट किती आहेत, 7 आणि प्रत्येकाला किती देणार आहोत, 4 4 देणार आहोत. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 7 4 जा 28. मग 28 कुठे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. पुढे पहा, ग्रँडफादर बॉट 4 किलोग्रॅम ॲपल्स, 2 किलोग्रॅम ग्रेप्स, 3 किलोग्रॅम ऑरेंजेस, 1 किलोग्रॅम चिकूज. विच फ्रूट हॅज मोर वेट. आता मोर वेट कोणाचा आहे, की ज्याचा डिजिट मोठा असेल, ज्याचा अंक मोठा असेल. कोणता आहे बघा इथे, 1 2 3 4. 4 मोठा आहे, मग 4च्या पुढे काय, ॲपल्स. मग ॲपल्स आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आणि ते त्याचं उत्तर आहे. अतिशय सोपं असतं पहा. पुढे पहा, 3 टोमॅटोज फॉर इच रॅबिट, हाऊ मेनी टोमॅटोज ऑल टुगेदर. आता टोमॅटो किती द्यायचे आहेत, 3 आणि रॅबिट एकूण किती आहेत, 1 2 3 4 5 6. मग काय करायचं, 6ने 3ला मल्टिप्लाय करायचं, 18. आता जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही टोमॅटो काउंट करायचे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. हा 18 असं सुद्धा उत्तर येणार आहे. वरती जे पॅरेटचं होतं तिथे सुद्धा तुम्ही काउंट केलं तरी चालणार आहे, परंतु जी मुलं शार्प आहेत ते सहज मल्टिप्लिकेशन करू शकतील. पुढे पहा, फाइंड द करेक्ट नंबर ऑफ नोट्स फॉर गिवन. शौनक बॉट पोटॅटोज ₹48. आपल्याला 48 चा काउंट कुठे होतो आहे, म्हणजे दोन्ही मिळून सर्व नोटा मिळून 48 कोणाची ॲडिशन होते ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपण व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन केलं तर बघा इथं 20 + 20 झाले 40 + 5 झाले 45, 46 47 आणि हे 48. ऑप्शन नंबर 4 मध्ये त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, समीर गिव्स 55 टू विकास. तर हा प्रश्न आपण तुमच्यासाठी ठेवूया. 55 रुपीज म्हणजे टोटल 55 कोणाची होती आहे ते तुम्ही काढायचं आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. उत्तर टाकताना त्याच्यासमोर तुमचं नावसुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून कोणत्या मुलाने सोडवलं त्या मुलाला आपण शाबासकी देऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं नावसुद्धा आपण घेऊया. पुढे पहा, if the numbers from 47 to 67 are written in ascending order, which number will be at the second last position. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, 47 पासून 67 पर्यंत जर असेंडिंग ऑर्डरने आपण जर नंबर लिहिले, म्हणजे छोटा नंबर आधी आणि मोठा नंबर शेवटी, अशा पद्धतीने जर लिहिलं तर विच नंबर विल बी ॲट द सेकंड लास्ट पोझिशन. ही झाली लास्ट पोझिशन आणि ह्याच्या अगोदरची झाली सेकंड लास्ट पोझिशन. मग 67च्या अगोदर काय येणार आहे, 66 येणार आहे. म्हणजेच ही झाली लास्ट पोझिशन, ही झाली सेकंड लास्ट पोझिशन. मग सेकंड लास्टला 66. ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न बघा, विच इज द 5th इव्हन नंबर आफ्टर 23. आता इव्हन नंबर तुम्हाला आधीच सांगितलेले आहे, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 2 0 4 6 8 हे डिजिट असतात त्याला आपण इव्हन नंबर म्हणतो. मग आपल्याला प्रश्न काय आहे, 5th इव्हन नंबर आफ्टर 23. मग 23 नंतरचा इव्हन नंबर काढायचा आहे 5वा. पहिला आहे 24, नंतर 26, नंतर 28, नंतर 30 आणि नंतर 32. एक एक नंबर आपण मध्ये सोडून देत आहोत, ठीक आहे. मग 32 कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये आणि तेच त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, what will you get if the number 5 is taken 3 times and added. म्हणजेच काय, 5 हा नंबर 3 वेळा जर घेतला तर किती उत्तर येणार आहे. म्हणजे 5चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचं आहे. 5 त्रिक
15 किंवा 5 3 जा 15 किंवा तुम्ही 5 + 5 + 5 असं जरी केलं तरी उत्तर 15च येणार आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा. पुढे पहा, देअर आर 48 पॅकेट्स ऑफ बिस्किट्स इन अ शॉप. आउट ऑफ देम 12 पॅकेट्स वेअर सोल्ड. हाऊ मेनी पॅकेट्स रिमेन इन द शॉप. म्हणजे काय की देअर वेअर 48 पॅकेट्स ऑफ बिस्किट. बिस्किटचे पॅकेट किती होते? 48 होते. त्यापैकी 12 पॅकेट्स विकले गेले. म्हणजे कमी झाले का जास्त झाले? कमी झाले. मग ते किती राहिले ते आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण काय करायचं? 8 - 2 6, 3 - 1 4, किती झाले? 36. मग 36 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, कंप्लीट द गिवन पॅटर्न. 25, 28, इथे क्वेश्चन मार्क, 34, 37, 40, 43. तर नीट जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर 25 मध्ये जर 3 ॲड केले तर काय येतात? 28 येतात. 28 मध्ये जर 3 ॲड केले तर किती येतात? 31 येतात. 31 मध्ये जर 3 ॲड केले तर 34. ह्याच्यात 3 ॲड केले तर 37. म्हणजेच हा +3 पॅटर्न आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 31 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पहा 39, LFWTN आणि क्वेश्चन मार्क. आपल्याला काय करायचं आहे? ह्या पॅटर्नमध्ये बसणारा लेटर शोधायचा आहे. नीट जर ऑब्झर्वेशन केलं आपल्याला तर एल हे लेटर आहे. हे पहा 1 2 2 लाईननी तयार झालेलं आहे. एफ हे लेटर 1 2 3 3 लाईननी तयार झालेलं आहे. हे 4 लाईननी तयार झालेलं आहे. म्हणजे हे 2 लाईननी तयार झालं, हे 3 लाईननी तयार झालं आणि हे 4 लाईननी तयार झालं. पुन्हा तोच पॅटर्न 2 3 4 2 3 4. मग इथं 4 लाईनने तयार झालेलं लेटर आपल्याला पाहिजे आणि ते आहे ई. म्हणून ते त्याचं आहे उत्तर. फॉर गणपती पूजा 12 रोज अँड 11 लोटस फ्लावर्स वेअर कलेक्टेड. हाऊ मेनी टोटल फ्लावर्स वेअर कलेक्टेड. काय करायचं आपल्याला? गणपती पूजेसाठी 12 गुलाब आणि 11 कमळ ची फुलं आपण कलेक्ट केली आहेत. तर एकूण किती झाले आहेत? म्हणजे आपल्याला ॲडिशन करायची आहे. कोणाची? 12 आणि 11ची. हा प्रश्न तुमच्यासाठी देऊया आपण. 12 + 11 करा. जे उत्तर येईल त्याचंसुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स आर इन द स्टेप ऑफ 3. म्हणजे 3च्या स्टेपने 3चा डिफरन्स असणारा किंवा 3चा टेबल असणारा, दोन्ही अर्थ होऊ शकतात, असा कोणता ऑप्शन आहे? बघा इथं 4 मध्ये 4 मिळवल्यावर 8 येणार आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला. 5 + 3 8. 8 + 3 मात्र 12 होणार नाही. त्याच्यामुळं हा ऑप्शन पण गेला. 2 मध्ये जर 4 मिळवले तर 6 येणार आहे. म्हणजे हा ऑप्शन पण गेला. राहिला हा. आणि इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर हा 3चाच टेबल आहे बघा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9 अँड सो ऑन. म्हणजेच हा ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा, सबट्रॅक्ट द फॉलोइंग. 78 - 54. चला आपण करून टाकूया. 8 - 4 होतात 4, 7 - 5 होतात 2, 24. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा, अ बास्केट कंटेन्स 15 कॅरेट्स. इफ each is given 3 carrots, how many rabbits will get the carrot? Basket contain 15 carrots. बास्केटमध्ये किती कॅरेट्स आहेत? 15 कॅरेट्स आहेत. इफ each is given 3 carrots, प्रत्येक रॅबिटला जर 3 दिले तर किती रॅबिटला ते मिळतील? म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? इथं 3ने भागाकार करायला लागेल. 3च्या टेबलमध्ये 15 किती नंबरला आहे? तर तो आहे 5 नंबरला. 3 5 जा 15. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, फाइंड द ऑड टर्म्स फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला ऑड टर्म्स काढायचे आहे म्हणजे वेगळी. बघायचं दिले मंडे, डिसेंबर, वेनसडे, संडे. आता बघा, हे मंडे, वेनसडे, संडे हे जे आहेत डेज ऑफ वीक्स आहेत, म्हणजे आठवड्याचे वार आहेत. आणि हा मंथ आहे. ओके, त्याच्यामुळं हा वेगळा आहे. पुढे पहा, 31 सप्टेंबर, 31 ऑगस्ट, 28 फेब्रुवारी अँड 31 जुलै.
अशा पद्धतीने दिलेलं आहे. इथं जर नीट ऑब्झर्वेशन तुम्ही जर केलं तर सप्टेंबरमध्ये 31 ही डेटच नसते, त्याच्यामुळं हे चुकीचं आहे. हे ऑडमॅन आउट आहे. ऑप्शन नंबर 1. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी रेक्टेंग्युलर इन शेप. म्हणजे रेक्टेंग्युलर म्हणजे त्रिकोणाकृती शेप कोणाचा आहे, तर समोसा आहे तुमचा सगळ्यांचा आवडता. हा ट्रायंग्युलर शेप असतो आणि तेच त्याचं उत्तर आहे. सॉरी विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी रेक्टेंग्युलर इन शेप. रेक्टेंग्युलर शेपमध्ये विचारलेलं आहे, ट्रायंग्युलर विचारलेला नाही आहे. रेक्टेंग्युलर शेपमध्ये विचारलं आहे तर रेक्टेंग्युलर तुमचा बघा समोसा तर ट्रायंग्युलर शेप असतो. सॉसर म्हणजे आपण जी चाय पितो कप, जो कप असतो त्याच्या खाली असते ती सर्कल शेप असते. ब्रिक म्हणजे आपली वीट, जे आपण बांधकाम करण्यासाठी वीट वापरतो ही वीट मात्र रेक्टेंग्युलर शेप असते. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. हा चॉक काय वृत्तचिती आकाराचा असतो, म्हणजे सिलेंडर शेप असतो, तर त्याला आपण ग्राह्य पकडता येणार नाही. म्हणजे ब्रिक हे त्याचं उत्तर आहे. ब्रिक म्हणजे वीट, आपण जी बांधकाम करण्यासाठी वापरतो ती वीट ही चौकोनी आकाराची असते, रेक्टेंग्युलर शेप असते. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, सम फेवरेट फेस्टिवल्स ऑफ सम. व्यवस्थित आपण ॲडजस्ट करूया. गर्ल्स आर गिवन, रीड द डाटा केअरफुली अँड ॲन्सर द गिवन क्वेश्चन्स. व्यवस्थित सेट करूया म्हणजे आपल्याला प्रश्नांचं उत्तर कळेल. पहिला प्रश्न पहा, म्हणजे थोडक्यामध्ये काय दिलं आहे तर मुलींची नावं दिलेली आहेत आणि त्यांचे फेवरेट फेस्टिवल्स म्हणजे त्यांचे आवडते सण कोणते आहेत तर त्यांची इथं नावं दिलेली आहेत. मग पहिला प्रश्न आहे, विच फेस्टिवल इज मोस्ट फेवरेट अमॉंग ऑल द गर्ल्स. म्हणजेच मुलींचा सर्वात आवडता सण कोणता आहे. आता सर्वात आवडता सण म्हणजे सर्वात जास्त वेळा आलेलं नाव असा त्याचा अर्थ होतो. दिवाळी जर बघितलं आपण तर एक वेळा इथे आहे. 2 म्हणजे दिवाळी किती वेळा आहे, 2 वेळा आहे. दशहरा जर बघितला आपण तर इथं वन टाईमच आहे. नवरात्री जर बघितलं तर 1 2 3 4 म्हणजे नवरात्री 4 टाईम आहे. आणि होली जर आपण बघितलं तर 1 2 म्हणजे होली 2 टाईम आहे. म्हणजे सर्वात फेवरेट काय आहे, नवरात्री आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, विच गर्ल हॅज लेस नंबर ऑफ फेवरेट फेस्टिवल्स. म्हणजे कोणत्या मुलीला कमीत कमी सण आवडतात, म्हणजे ज्याची संख्या कमी असेल तो. बघा भार्गवीच्या पुढे 2च फेस्टिवल्स लिहिलेले आहेत, त्याच्यामुळं भार्गवीला सगळ्यात कमी सण आवडतात दिवाळी आणि नवरात्री. त्यांची संख्या किती आहे, 2. बाकी जर सर्व पाहिलं तर सर्वांची संख्या 2पेक्षा निश्चितच जास्त आहे. म्हणजे कोणती गर्ल्स तर भार्गवी. मग भार्गवी कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1मध्ये आहे, म्हणून ते त्याचं आहे उत्तर. पुढे पहा, हू लाईक्स मोर नंबर ऑफ फेस्टिवल्स. कोणाला जास्त फेस्टिवल्स आवडतात तर ज्याच्या नावापुढे मोठी लिस्ट असेल त्याला ते आवडतात. तो कोणाच्या नावापुढे मोठी लिस्ट आहे तर भैरवीच्या नावापुढे मोठी लिस्ट आहे, तर भैरवी आहे ऑप्शन नंबर 2मध्ये, म्हणून ते त्याचं आहे उत्तर. पुढे पहा, हाऊ मेनी गर्ल्स लाईक द महाशिवरात्री फेस्टिवल्स. म्हणजे महाशिवरात्री फेस्टिवल किती मुलींना आवडतो तर पहा इथे महाशिवरात्री कुठे आहे, येथे आहे 1 महाशिवरात्री 1 टाईम. आणखीन कुठे महाशिवरात्री नाही आहे, म्हणजे 1 गर्ल्स म्हणजे एकाच मुलीला तो आवडतो. मग 1 कुठे आहे तर ते आहे ऑप्शन नंबर 4मध्ये, म्हणून ते त्याचं आहे उत्तर. आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे मुलं महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेसाठी बसलेले आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा. परीक्षा आता जस्ट तुमची 4-5 दिवसावरच आलेली आहे. 19 जानेवारी 2025ला तुमची परीक्षा आहे. आजची तारीख 15 जानेवारीला आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, त्याच्यामुळं अगदी 4 दिवसावर तुमची परीक्षा येऊन ठेपलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.